नमस्कार मित्रांनो, आजची खूप बॅड न्यूज आलेली आहे. कोर कमिटीचा एक मेंबर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याचं नाव घेऊ शकत नाही मी. तर त्याच्याबद्दल त्यानं असं सांगितलेलं आहे की आता आपल्याला 6 महिने 1 वर्ष नंतर काय ते बँकमध्ये तुम्हाला FDचं हे ते असं म्हणून आपल्याला दिशाभूल करण्यात येत आहे. हे स्वतः शब्द कोर कमिटी मेंबरचे आहे. नाव घेऊ शकत नाही. काही अडचणी आहेत म्हणून नाव घेता येणार नाही. तर ते म्हणत होता की 100% तर आपले पैसे गेलेलेच आहेत आणि आता म्हणजे त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही लोकांना शांत बसवा 1 वर्ष 2 वर्ष. तर तो सांगत होता की हे जे नवनाथ अवताडे आहेत ते पहिले 8 महिने ते जेलमध्ये पण जाऊन आलेले आहेत. त्यांच्यावर 35 करोडचा घोटाळा पण आहे. चिट फंड हे काहीतरी काढलेला होता, त्याच्यात पण घोटाळा आहे. 8 महिने जेलमध्ये राहून आलेला आहे. आणि जेव्हा सिस्पेचं पोर्टल बंद झालं तर तुम्हाला लक्षात आलं असेल, तेव्हा पण ह्यांच्याकडं कोट्यांवधी घपला झालेला होता. नंतर हे अगस्त मिश्राने वगैरे ह्यांना मदत करून इन्फिनिट बीकॉन हे प्लॅटफॉर्म उभं केलं. नंतर जेव्हा नवीन बिझनेस येत होता तेव्हा लोकांना खूप प्रॉफिट झाला. 8%, 10%, कधी तर 12% पण आलेला आहे. तर नंतर इन्फिनिट बीकॉन नंतर ही दुसरी साईट आलती. त्याच्यामध्ये जेव्हा ह्यांना नवीन बिझनेस कमी झाला ह्यांना, नंतर प्रॉफिट कमी यायला चालू झाला. 1%, 2%, कधी तर प्रॉफिटच आला नाही. नंतर ह्यांनी डायरेक्ट विड्रॉलच बंद केलं. लोकांनी विड्रॉल टाकलेले होते पण रिजेक्ट केले. रिजेक्ट का केले? ह्यांच्याकडे फंडच नव्हता, नवीन बिझनेस नाही ह्यांच्याकडे, म्हणून आपल्याला एवढा त्रास होता. लोकांनी अजून पैसे टाकू द्या, नवीन बिझनेस भेटू द्या ह्यांना, तर आपल्याला पैसे भेटतील. पण हे सगळं हे ट्रेडिंग वगैरे हे काही करत नाहीत. हे फक्त मनी गॅम्बलिंग करत आहेत, पॉन्जी स्कीम चालवत आहेत. स्वतः मला कोर कमिटीच्या मेंबरने त्यांच्या जवळच्या माणूसनं मला सांगितलेलं आहे की आपण लोकांना शांत बसू, नाहीतर केसेस होतील, असं होतील, ते होतील. ह्यांना हे घाबरले सुद्धा आहेत. पण आपण जर 1 वर्ष थांबलो तर आपल्याला काय गॅरंटी आहे की पैसे भेटणार आहेत? आणि लोक म्हणते ते एजंटला धरा. एजंटचा सुद्धा ह्याच्यात काहीही नाही. एजंटसुद्धा आपल्या इन्व्हेस्टरसारखा फसलेला आहे. एजंटला 1-2 मीटिंग घेऊन ते शांत बसवतात, सांगतात की बाबा आपले पैसे भेटतील, हे करतील, ते करतील. फक्त आपलं वेळ वाया जाते. पुढचा शनिवार, पुढचा रविवार असं करण्यात आपला वेळ जात आहे. तर मी तुम्हाला सांगतो, क्लिअर सांगतो, जे मला कोर कमिटीच्या मेंबरने सांगितलेलं आहे की लोकांना थांबायचं नाही, लोकांना कंप्लेंट करू द्या, तरच आपले पैसे भेटणार आहेत. त्यांचे अकाउंट फ्रीज होतील. आणि नवनाथ अवताडे जे आहेत हे म्हणत होते की माझ्याकडे जर 100 कोटी असते मी गेम चेंज केला असता. शुभम अवताडेच्या अकाउंटमध्ये 150 कोटी आहेत. ही गोष्ट आली तुमच्या लक्षात? त्याच्या ट्रेडिंगच्या वॉलेटवर आहेत आणि हे लवकरच पळून जाणार आहेत. अगस्त मिश्रा तर काय तिथं बसलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, ही देशमुख वगैरे हे तुमची मदत करतील? काहीही होणार नाही. कोर कमिटीचा मेंबर मला सांगितलेलं आहे लोकांना थांबवायचं आहे आणि गंडा गाळून पळून जायचं. लोक 1 वर्ष, तुम्ही 1 वर्ष नंतर जाऊन कंप्लेंट करणार तर तुम्हाला काय भेटणार आहे? नाही, तुम्हाला पोलीस पण म्हणतील ना बाबा तुमचं स्कॅम कधी झाला, तुम्ही 1 वर्ष थांबताव नंतर येताव आमच्याकडे. हे सगळं होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि जे तुम्ही प्रसादचं जे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, की ते म्हणत होता ED वगैरे हे मागं लागले तर कुणाचेही पैसे भेटणार नाहीत, लिगल वेनं पैसे भेटणार नाहीत. नाही भेटू द्या लोकांना पैसे.
पण लोकांना तुम्ही कंप्लेन करून थांबवायचं, लोकांना तुम्ही कंप्लेन करू द्यायचं नाही. आणि तुम्ही डायरेक्ट असं म्हणतायत की इंडिया एवढं करप्ट आहे, हे आहे ते आहे. तर हे आता पोलीस अधीक्षकला लोक व्हिडिओ दाखवणार आहेत, लोक दाखवणार आहे, तुमच्यावर पण कंप्लेन होणार आहे. कारण तुम्ही डायरेक्ट सिस्टमवरती तुम्ही बोलायला लागलो. तुमची पण काहीतरी चुकी असेल ना. तुम्ही पण एवढं मोठं भांडवल जमा केलं असेल म्हणून तुम्हाला घाबरा येत आहे ना. कमवले असाल ना तुम्ही पण पैसे, का नाही कमवलेत? खूप कमवलेत. डायरेक्टर्सनी खूप कमवलेत, कोर कमिटीच्या मेंबरनी सुद्धा खूप कमवलेत. ह्याच्यात फक्त पिसलेला आहे इन्व्हेस्टर. ह्यांच्याकडं नवीन बिझनेस यायचं चालू झालं की ह्यांची लायकी समोर येता आली. इक्विटीच्या नावावर लोकांकडून पैसे कसे वापस घ्यायचे. इक्विटी म्हणत होता अगस्त मिश्रा 10 पटनं वाढणार आहे. कुठं गेलं 10 पट? ते तर तसंच पडलेलं आहे. वेस्ट इन्व्हेस्टमेंट झालेला आहे लोकांना फक्त पोंजी स्कीममध्ये फसून त्यांना गंडा दिलेला आहे. ह्यांना वाटत नाही की लोकांनी शेतावर घरावर कर्ज घेऊन ह्यांच्या भरोश्यावर पैसे टाकलेत. फक्त नवनाथ अवताडेमुळे एवढं झालेलं आहे. ते समोर आला, लोकांना विश्वास दिला, त्याने इव्हेंट्स घेतले. एक 15-20 एजंट्सला दुबई इथं तिथं घेऊन गेला. नंतर लोकांना त्यांच्यावर अजून ट्रस्ट झाला. एजंट लोकांना सुद्धा ट्रस्ट झाला की बाबा आपल्याला नवनाथ अवताडे सोडणार नाही, आपला साथ सोडणार नाही, आपले पैसे ह्याच्या हातात सेफ आहेत, डायरेक्टर्सच्या हातात सेफ आहेत, इन्फिनिट बिकॉनमध्ये सेफ आहे. असं करून लोकांना गंडा दिला. तरी मी सगळ्यांना विनंती करतो की मित्रांनो, तुम्ही 1 वर्षापर्यंत थांबू नका. तुम्ही आत्ताच जा, पोलीस कंप्लेंट करा, सायबर कंप्लेंट करा, तुमच्याकडून जे होतं आहे ते करा. कमीत कमी ह्यांचे अकाउंट तरी फ्रीज झाले पाहिजेत. नाहीतर ते आपल्या पैशावर अय्याशी करतायत परदेशात जाऊन. आपले पैसे आहेत मित्रांनो, ते आपल्या पैशावरती 1 रुपयाची सुद्धा ट्रेडिंग झालेली नाही. ते फक्त आणि फक्त आपल्याला पोंजी स्कीममध्ये आपल्याला अडकवण्यात आलेला आहे. आणि मी अजूनसुद्धा सांगतो, नवनाथ अवताडेने चिट फंड वगैरे ह्याच्यात खूप स्कॅम केलेले आहे. 8 महिने जेलमध्ये राहून आलेला आहे. तरी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही थांबू नका, आजच जा, कंप्लेंट करा. धन्यवाद. आणि माझाही व्हिडिओ बनवण्याचं काही कारण नाही, मला फक्त लोकांना इन्फॉर्म करायचं आहे की काय परिस्थिती आहे, काय चाललं आहे, काय नाही. मला यूट्यूबवरती लाईक्स नको, सबस्क्रायबर्स नको, मला फक्त तुम्हाला अपडेट ठेवायचं आहे. धन्यवाद.